पाणी जा पाणी जा पाणी जा पाणी जा
हॅलो, गुड मॉर्निंग. माझा आवाज गेलेला आहे. काल रात्री आम्ही लिटरली 5 वाजेपर्यंत जागी होतो आणि खेळत होतो. तुम्ही आमचे गेम्स तर बघितले असालच. सो झोपलोच नाही. सकाळी फक्त एक 2 तास झोपलो, 6 ते 7. आणि माझं पोरगं नॉनस्टॉप भिजते. कसं वाटते? हा, मोठे पैसे आमचे वसूल झालेत. मस्त वाटते. एक खाल्लास? हो, दुसरी ठेवलीत. उकडा ठेवतो आता. 3 खाल्ले. परत अंडी. आमचं सकाळचं सगळ्यांचा नाश्ता झाला आहे. चहा, मॅगी आणि आता एग बॉईल केलेले सगळे संपले. सगळे काढा गेला नाश्ता सगळे. आणि आता परत ठेवलं. आणि एकीकडे झालं लॉलीपॉप फ्राय, ते पण दाखवते मी त्याला. मला स्विमिंग पूलमध्ये पोहायचं तर आहे, पण तर आहे ना, आता पोहायचं तर आहे, पण पाऊस एवढा आहे ना, फुल पाऊस. श्रवण, माझे पण ब्लॉग मध्ये काहीतरी बोल जरा. तू तुझे तर बोलतस, माझे बोल. लाईक, सबस्क्राईब, कमेंट फुल आला पाहिजे. ब्लॉग येईल बघा फक्त तुम्ही कशी मज्जा येते ब्लॉग मध्ये. चला भेटू नंतर. श्रवणचे पण कंटिन्यूच राहतील. चाललंय जरा साम चॅनलही मस्त झाली. आणि इथं सगळे आहेत ना शेंगा खाण्यात एन्जॉय करतात. थंडी लागते. जा डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये, निघूच नको, थंडी नाही लागणार. तुषा पण आमची काल डॉक्टरकडं आजारी होती. कालचा 3रा दिवस डॉक्टरकडशी आणली. तरी पण आमची दोघांची फुल परमिशन. फुल बीच, फुल स्विमिंग पूलमध्ये राहा, काहीही कर, काहीही कर. आम्ही कायच नाही बोलत दोघं पण. आणि काल तर आल्यापासून लिटरली मला वाटतं 5 का 6 तास स्विमिंग नाही, 4 तास तरी असा स्विमिंग पूलमध्ये. फुल पावते, फुल उड्या, बिंदास. तसं कुचू नाही आमचा, बिंदास. आज पण उठल्यापासून आमची सगळी चिल्लर पार्टी 5 जण स्विमिंग पूलमध्ये. त्यावेळी नाश्ता केला आहे का नाही केल्यासारखा. सो वातावरण तर इथलं नाही, एक नंबर. आणि व्ह्यू पण आहे ना खूप मस्त. असं म्हणजे शांत बसलो ना तर बघावंसंच वाटते. लांब लांब असे डोंगर, त्याच्यावरनं धबधबे, परत इकडं पण. आणि माझा आज आहे ना आवाज खरोखर, कारण का काल रात्री एवढे हसलो ना, एक म्हणजे ॲक्च्युली हे दुखायला लागलेला पुरा असा गाल हसून पुरा एवढे हसलोत ना. आणि वरडून गेम खेळताना बोंबलून आवाज केला. आणि तसं पण मी जाम बोलल्यावर माझं जातच, माझा असाच प्रॉब्लेम आहे. काय माहिती, पहिल्यापासून सगळ्यांना माहिती माझा आवाज जाता आणि गेला. सो ही पोरं काय येतं भिजतात आणि सगळ्या येतात परत वर. आम्ही एवढं, मी तुम्हाला फार्म हाऊस दाखवलं असतं, पण आल्यावरच दाखवायला पाहिजे होता. आत्ता एवढा खराब झाला आहे ना, म्हणजे आम्ही केलं आहे इकडं तिकडं सगळा टाक. सॉरी मेसी, एकदम स्वाद आहे ना. तिकडे लॉलीपॉप फ्राय पण चाललेले आहेत. काल तर तंदुरी पण आहे, एक नंबर झालेली. आम्ही 12च्या नंतर सकल्यावी खाली. सकल्यांची उपवास होती एकादशीची. तसे 12 वाजले ना, पहिले सगळे मटर पनीरची उपवास सोडली. आणि 12 वाजले तसे लगेच सकल्या 12च्या नंतर सरू तंदुरी. परत आम्ही कालची पिठा फ्राय केलेलं ते बी सगळं. बाबाचा आवाज आला बघा. स्टँड बी निघतो, काय आमचं घर आहे सगळं इकडे तिकडे. सर्व कुठं लावले लॉलीपॉप. हे बघा, हे बघा लॉलीपॉप फ्राय चालू आहे. साईडला होते अजून काय. म्हणजे आमचं ठरलं जेवण कम्प्लीट झालं ना काच जायचं.
5 गाने जो अभी भरपूर डान्स केल्यानंतर ना अर्धी जण फ्रेश झाले आणि अर्धी जण फ्रेश न होता त्यानं पहिले आम्ही जेवून घेतलं आणि जेवायला मस्त चिकन भाकरी भात एक बॉईल केलेले मस्त खूप मस्त जेवण होता. पडापड आम्ही सगळ्या जेवून घेतला पोटभर आणि नंतर मग आम्ही राहिलेले अर्धे जण फ्रेश वगैरे झालो. हॅलो सो आहे ना आता आम्ही फायनली निघालेलो आहोत. जेवण वगैरे झालंय आणि आहे ना आम्ही आता निघालेलो आहोत. सो येस मेकअप दाखव मी कशी दिसते. माझा पोरगा हमेशाच क्यूट दिसतं. सो येस मी पण आहे ना निघालेली आहे. पूर्ण माझं पुरा आउटफिट तुम्हाला फोटोजमध्ये भेटेल. मला वाटत नाही मला कोणी फुल घेतली असेल असं फोटोमध्ये आउटफिट दिसेल तुम्हाला. आणि येस आम्ही आता निघालेलो फायनली चेकआउट आणि आत्ता वाजलेले आहेत 3:45 आणि तसंही आमचं 4चं चेकआउट होतं. सो आम्ही मस्त रेडी वगैरे झालो जेवलो बिवलो आणि आता वी हॅव टू गो. आणि इथलं मौसम बघू शकतो तुम्ही एक नंबर आहे. हॅलो. सो फायनली आहे ना आम्ही घरी पोचलेलो आहोत आणि आमच्यासोबत एक असं मी तुम्हाला बोलली का आम्ही आहे ना 3:45लाच निघालेलो होतो आणि थोडा पुढे गेलो आणि त्या म्हणजे फार्म हाऊसच्या इथं यायला एकच रस्ता आहे म्हणजे सिंगलच रोड आहे की एकच गाडी जाऊ शकते. आणि झालं असं की आम्ही थोडा पुढे आलो आणि तिथे ट्रक फसलेला. सो तो डंपर होता. सो तो डंपर एवढा असा फसलेला ना की जायला फक्त एक चालता किंवा बाईक जाऊ शकते बस. गाडी तर बिलकुल पॉसिबल नाही. सो आम्ही आहे ना परत तिथं राहून काय करणार फोनला नाही नेटवर्क काय नाही. शेवटी परत आम्ही फार्म हाऊसला गेलो आणि 4ला फार्म हाऊसला परत रिटर्न पोचलो. 5, 6, 7 वाजता तिथे तो डंपर तर निघाला नाही 3 तास. आणि ना गेल्यावर एवढा स्टॅमिना ढूस होता ना काहीच बोलायचं किंवा काहीच करायचं हे नव्हतं. गेलो आणि सगळीजणं झोपलो फार्म हाऊसला. आम्ही गप झोपलो आणि मग उठलो 7ला आणि निघालो. तेव्हा पण डंपर निघाला नव्हता. त्यावेळी बघतो काय केलेलं परत शेतातून रस्ता केलेला थोडासा भराव टाकून साईडने गाडी आणि सिंगल गाडी आणि त्याच्यात पण आम्ही एक सुई एवढं मुश्किलने काढली ना. इकडून नाही करू शकत इकडून हे तिकडून नाही करू शकत म्हणजे अशी एवढी की आम्ही सगळे गाडीतून उतरून मग गाडी काढली आणि मग गाडीत बसतो असं झालं म्हणजे लयच. त्याच्यामुळे एवढा टाईम आणि आता झालेला आहे 8:30 यायला. खूप दमलो आणि गाडीत पण येताना ना माझा तो फुल डोका वगैरे दुखायला लागला आहे. सो त्याच्यामुळे ना मी काहीच शूट नाही काहीच ब्लॉग नाही काहीच. मला घरी आल्यावरच सांगेन. त्याच्यात माझा आवाज पण गेला आहे. खूप असं जोर लावून बोलायला लागतं त्याशिवाय आवाजच निघत नाही. सो येस आता आहे ना फ्रेश वगैरे होतो आणि जेवणाचं पण काय प्लॅन आहे बनवणार तर काय नाही. ह्यांना तरी बघ पार्सल आणि त्याच्यात डॅडी जाणार आहेत आता ऑफिसला. डॅडींची नाईट डॅडीनी फोन करून सांगितलेला की आम्हाला लेट होईल म्हणून. तर आता जस्ट आम्ही पोचलो तर तेव्हा 8:30 9:45 व्हायला आलेत. आणि मग आम्हाला जेवण आणून द्याल ना आणि मग ऑफिसला जाते. सो बघूया आता कसं काय ते. पहिले तर फ्रेश होतो मग बघू.